सारी माहिती त्यांच्याबद्दल आलेली आहे, ती आपण थोड्या वेळाने सांगू ज्या वेळेस त्यांचं गावची मॅच लागेल. गो टू कमेंट बॉक्स. थँक्यू सो मच निखिल ठोंबरे सरांचा आवाज आपण ऐकला आणि सामना सुरू होतोय कांदळी आणि बोरगाव या दोन टीममध्ये. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना आहे सिंदीपाडा. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. सिंदीपाडा बघा 12 मॅन सांगतो की सिंदीपाडा बोला. बोरगाव, मनू स्पोर्ट्स बोरगाव, तेच आम्ही पहिल्या मॅचपासून बोलतोय, परंतु आता 12 मॅननी सांगितलं की सिंदीपाडा बोला. यस, मनू स्पोर्ट्स बोरगाव आणि नाथ प्रतिष्ठान कांदळी या दोन टीममध्ये हा सामना सुरू आहे. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना आई गावदेवी खाटेकर संघ देखील वाट पाहतोय की कोणता संघ त्यांच्या समोर येईल. इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट, काऊ कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. बोरगाव गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. धावसंख्या 6 ने पुढे जाईल 9. अजून एक चांगला स्ट्रोक, परंतु डीप मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. खराब क्षेत्ररक्षण, जणू का या फटकेचे चटके लागलेत. लॉंग ऑफ, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चांगली सुरुवात केली आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू बॅट अँड पॅडच्या मधून निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये आलाय हा डॉट बॉल. भरपूर शफल झाले होते फलंदाज हा चेंडू खेळण्यासाठी. निलेश आणि कैलास ही जोडी मैदानावरती आहे. मनू स्पोर्ट्स बोरगाव आणि त्यांना फाईट करतोय नाथ प्रतिष्ठान कांदळी. या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसला. येतो हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13. यावेळी 3 क्षेत्ररक्षक आले होते आणि तिघांच्या मध्ये हा चेंडू पडलाय. कैलासने पहिल्या मॅचमध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी केली होती, त्याच कैलासला मिळते हे जीवनदान. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 14. गोलंदाजी मार्कवरती आलेत करण. या दुसऱ्या षटकामध्ये 4 षटकांचा सामना आहे. मोरिया प्रतिष्ठान खाटेकर आयोजित स्वर्गीय विराज स्मृती चषक 2024 हे भव्य दिव्य आयोजन. स्वर्गीय विराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचा एक चांगला प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून. 6वं वर्ष आहे. ऑन साइडला शॉर्ट ऑन पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल चौकार.
थँक्यू सो मच निखिल ठोंबरे सर. बघूया आज कोण होतोय हिंद केसरीचा मानकरी. मनोज शेलके साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत मनोज शेलके यांच्याकडून. सुवर्ण संधी आहे 3 षटकारांसाठी, 3 चौकारांसाठी, 3 विकेटसाठी आणि 3 डॉट बॉलसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. यस, दोन्ही संघांनी सुवर्ण संधी आहे. चौकारांच्या हॅट्रिकसाठी, षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपये, विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये आणि डॉट बॉल सलग 3 डॉट बॉलसाठी देखील 500 रुपये. ही खासियत आहे मनोज शेलके साहेबांची. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आपल्या व्यासपीठावरती, ज्यांचं क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातीर पारितोषिकांचा वर्षाव केला आहे. मनोज शेलके साहेबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. येतो हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 19 या धावसंख्येवरती. करण राईट मोर द विकेटने. फुल टॉस आहे, चुकीला माफी नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. संख्या 6 पुढे जाईल 25. ही खासियत आहे कैलास यांची. षटकार लगावलाय कैलास यांनी. फुल टॉस, चुकीला माफी नाहीये. बॅक टू बॅक येतो आहे. 2 इन अ रो, बॅक टू बॅक. हा दुसरा षटकार येतो आहे कैलासच्या बॅटमधून आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 31-31. बॅटची कडा आहे शॉर्ट थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कलमध्ये. मिळते फक्त एकच धाव. नवीन गोलंदाज साहिल आलेत या तिसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या आहे 32 धावा. या षटकारांच्या हॅट्रिकची संधी आहे. मनोजजी शेलके यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे सलगच्या 3 षटकारांसाठी आणि बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत फलंदाज कैलास यांनी. कैलास खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. या सीझनमध्ये धावा येत आहेत कैलासच्या बॅटमधून. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि आला हा डॉट बॉल. संधी होती 500 रुपये मिळवण्याची, ती संधी गमावली आहे फलंदाज कैलास यांनी. धावसंख्या आहे 32. सुरुवात खूप चांगली करून दिली कैलास आणि निलेशने या मॅचमध्ये मनु स्पोर्ट्स बोरगाव या टीमला. क्या बात आहे, क्या बात आहे. ऑन साईडला भरपूर शफल झाले होते. फाईन लेग असेल, लॉंग लेग असेल, स्क्वेअर लेग असेल, या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि बॅक टू बॅक 2 चेंडू आले डॉट. जर तिसरा चेंडू डॉट आला तर आदरणीय मनोज शेलके साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. एक दानशूर व्यक्तिमत्व आहे साहिलकडे. ही सुवर्ण संधी आहे आणि क्लीन बॉल.
500 रुपयाचा मानकरी ठरलाय गोलंदाज साहिल, कारण की तिसऱ्या चेंडूवरती यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. कैलास बॅक टू द पविलियन. पाहू शकाल 32-32 षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे आणि या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय साहिल, कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये 31 धावा बनवल्या होत्या मनू स्पोर्ट्स बोरगाव या टीमने आणि या षटकामध्ये धावसंख्येला ब्रेक लावलाय, धावसंख्येला अंकुश लावलाय गोलंदाज साहिलने आणि साहिल 500 रुपयाचा मानकरी देखील ठरलाय. मनोजजी शेलके साहेबांकडून नक्कीच 500 रुपये मिळतील साहिलला. दानशूर व्यक्तिमत्व आहेत मनोज शेलके साहेब. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे आणि दौलत शिंगोले यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आपण पाहू शकाल. ऑन साइडला विकेट, क्षेत्ररक्षक येत आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन. धावसंख्या आहे 38 धावा 38. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या एकने पुढे जाईल 39. 39 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात अप्रतिम केली आहे मनू स्पोर्ट्स बोरगाव या संघाने या मॅचमध्ये. बॅटची कडा, फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे मनू स्पोर्ट्स बोरगाव या टीमची 43. गोलंदाज बबलू येत आहेत या अंतिम षटकामध्ये. अपील करण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती आला. हा डॉट बॉल सागर कापडी सर आणि धर्मेंद्र वर्मा सर हे 2 ऑफिशियल पंच. धावसंख्या 43 आहे. षटक क्रमांक हे शेवटचं सुरू आहे. आई गावदेवी खाटेकर या टीमने देखील 2 सामने जिंकलेले आहेत सकाळच्या सत्रामध्ये आणि तो संघ देखील वाट पाहतोय की त्यांच्या समोर कोणता संघ येईल खेळण्यासाठी. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू आणि परंतु लाईन खराब आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. वाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या 44. सामना स्पीडअप करायचा आहे बघा. यानंतर एक सामना खेळवायचा आहे आणि त्यानंतर आयोजकांना या खेळपट्टीवरती थोडीशी खेळपट्टी मरम्मत करायची आहे.
कारण की आजचा हा तिसरा दिवस. पुन्हा एकदा चांगला चेंडू क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. पंचांचा इशारा लेग बाईसचा येतोय. धावसंख्या एकने पुढे जाईल 45. 45 धावा धावफलकावरती आहेत. मनोज शेलके साहेबांनी एटीएम ऑन केलेला आहे आणि आयवा जेलसाठी बघा प्रेक्षकांना सुवर्ण संधी 101 रुपयांचं पारितोषिक असेल. मनोज शेलके यांकडून ही सुवर्ण संधी आहे. षटकाराला झेलमध्ये कन्वर्ट करा आणि 101 रुपयांचं पारितोषिक मिळवा. ही खासियत आहे मनोज शेलके यांची. जेव्हा जेव्हा ते व्यासपीठावरती येतात तेव्हा तेव्हा पारितोषिकांचा वर्षाव कोणत्याही टीमवरती, संघ कोणताही असेल, प्रत्येक संघावरती त्यांच्या माध्यमातून केला जातो. ही खासियत आहे मनोज शेलके यांची. हाफ ट्रॅकर लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला आणि डोक्याला हा चेंडू लागतोय. पंचांना विनंती असेल आपण तिथे बघायचं आहे बॅट्समन ठीक आहे की नाही. धर्मेंद्र वर्मा सरांना विनंती असेल कारण की डोक्याला हा चेंडू लागला होता आणि हे चेंडू नक्कीच खेळणं देखील थोडंसं अवघड असतं. धावसंख्या आहे 45. शेवटच्या षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मोरिया प्रतिष्ठान खाटेकर आयोजित. क्या बात आहे. लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला आणि 22च्या स्वरूपात एक धाव मिळते या चेंडूवरती. यस बॅटकट आहे सांगत असताना पंच आणि धावसंख्या एकने पुढे जाईल 46. 46 धावा. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक. शेवटच्या षटकामधील एक चांगलं बॅटल सुरू आहे या दोन संघांमध्ये. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे आणि एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये या चेंडूवरती. अंतिम षटकामध्ये बबलू इम्प्रेस करतोय. आतापर्यंत या षटकामध्ये 5 चेंडू फेकलेत आणि या 5 चेंडूंमध्ये एकही मोठा फटका आला नाहीये, एकही चौकार, एकही षटकार आला नाहीये. ज्याप्रमाणे पहिल्या 3 षटकांमध्ये बॅटिंग सुरू होती, परंतु या अंतिम षटकामध्ये चांगली गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. ऑन साईडला लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत, जज करतायत आणि क्या बात आहे. चेंडूला आतमध्ये ढकलण्यामध्ये यश आलं रोहितला आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 49 आणि 50 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. मनू स्पोर्ट्स बोरगाव या संघाने नाथ प्रतिष्ठान कांदळी या संघासमोर. 24 चेंडू बनवायच्या धावा 50 हा सामना जिंकण्यासाठी.
50 धाव बनवायच्या आहेत. 12.50च्या सरासरीने प्रतिषटकामागे धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी नाथ प्रतिष्ठान कांदळी या टीमला. आणि या 50 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ जुन्नर, व्हॉइस ऑफ मुरबाड, आमचे अत्यंत जवळचे मित्र निखिल ठोंबरे सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. महत्त्वाचा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. नाथ प्रतिष्ठान कांदळे आणि त्यांच्या विरुद्ध मनुस्फोट बोरगाव. जो संघ जिंकेल तो तिसऱ्या फेरीमध्ये गावदेवी स्पोर्ट क्लब खाटेकर या संघाबरोबर शेवटची मॅच खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. दर्शन स्ट्रायकरींवर आपल्याला पाहायला मिळतील ते बबलू. नॉन स्ट्रायकरींवर रोहित. 50 धावांचं लक्ष सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळते. दर्शन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. पहिला चेंडू डेड बॉल पंचांनी घोषित केलाय. सध्याच्या घडीला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर दर्शनला पाहतोय. त्यानंतर ओमकार या संघामध्ये, हिमांशू या संघामध्ये ही गोलंदाज त्रिकूट टीमचं. पहिलाच बॉल बबलूच्या बॅटमधून जबरदस्त टोला. कांदळी गावचा हा ब्रँड आहे आणि त्याने ठोकलाय पहिल्याच बॉलवर चौकार. 4 रन. जबरदस्त सुरुवात मैदानामध्ये नाथ प्रतिष्ठान कांदळी संघाची. 4 धावा धावफलकावर. लक्ष आपण पाहिलं तर ते 50 धावांचं. प्रति षटकामध्ये 12.50ची सरासरी ते मेंटेन ठेवायचे टीमला. आणि ती कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज तयार. डॉट बॉल निर्धाव चेंडू. पॉवर बँकच संपली त्याची, त्यामुळे त्याचं त्याला चार्जिंग नाही. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला. इथे राखलेला हा चेंडू बॅटचे एज आणि ते आता बबलूला परतावा लागेल. फलंदाज बाद. सफलता मिळते गोलंदाज दर्शनला. कसं अपील आपल्याला पाहायला मिळालं आणि ते रन आउटच्या रूपाने विकेट जाईल. मागील सामन्याचा हिरो यावेळी 0 वर आउट होताना पाहायला मिळेल. फलंदाज बाद.
जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, जिथे विकेटही येताना आपल्याला पाहायला मिळतात. धापलकावर धावसंख्या आपण पाहतात 8. 8 ऑन द बोर्ड, 8 धावा. सॉरी 9 धावा आहेत धावपलकावर. 9 धावा. गोलंदाजी मार्कर, गोलंदाज तयार. इथे राखलेला हा चेंडू सुंदर असा पाहायला मिळतो. दर्शनचा पहिल्या षटकाची समाप्ती. 9 धावा, शेवटचे 18 चेंडू, 41 ची आवश्यकता. पहिला चेंडू आणि बिघेड करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. वाईट बॉल. वायजी स्पोर्टचे सर्व निलेश सर यांचं शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. विनंती आहे आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. चेंडू हवेमध्ये, तिथे क्षेत्ररक्षक येतील, बॉल कव्हर करतील, तोपर्यंत घेतलेली एक सिंगल. निलेश सर यांचं शुभागमन होताना पाहायला मिळतं. वायजी स्पोर्ट्सचे सर्व त्यांचं या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. 11 ऑन द बोर्ड, 11 धावा. धापलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. सध्याच्या घडीला आपण पाहतात गोलंदाजी करत असताना हिमांशू या खेळाडूला स्ट्रायकर इनवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. जगदीश यांच्या पाठमधून एक खणखणीत चौकार जो मात्र आपण पाहिला. इथे टाकलेला हा बॉल फुल टॉस, चांगला फटका. तिथे ओमकार आलेत. ओमकारचं क्षेत्ररक्षण चांगलं. जाऊन पोहोचेल ती 12 या धावसंख्येवर. 12 ऑन द बोर्ड, 12 धावा. 6वा सामना आजच्या दिवसातील. यानंतर अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळेल. गाबदेवी स्पोर्ट क्लब खाटेघर आणि त्यांच्या विपक्ष विजयी संघ. गोलंदाज तयार. हिमांशू समोर. फलंदाज आपण पाहतोय सध्याच्या घडीला पंचांचा अवांतरचा इशारा. हिरामन, त्याची कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. इस्टेनच्या पाठीमागे कामकाज करत असताना आपण कैलास बाबरे यांना पाहतोय. कैलास मैदानामध्ये, हरी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मला वाटतं आज परिपूर्ण संघ आहे. निलेश बाबरे देखील आहे. ओमी, हिमांशू, डॉक्टर इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथे राखलेला हा चेंडू टॉपेज लागलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 14 धावा धापलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 14 रन ऑन द बोर्ड, 14 धावा धापलकावर आपल्याला पाहायला मिळतात. मनुस्पोर्ट बोरगावच्या विरोधामध्ये इथे लढत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय नाथ प्रतिष्ठान कांदळी. 50 धावांचं लक्ष्य. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. हरी त्याचं क्षेत्ररक्षण सुंदर. एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते.
15 धाबा धापलकपर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं मार्ग असतं. 50 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना 2 षटकांमध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा बनवणं खूप गरजेचं राहील. बाबा कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. इथे राखलेला हा चेंडू सुंदर असा पाहायला मिळेल. पंचांकडे अपील आणि विकेट आली. बॅक टू द पेव्हिलियन. हिरमान बॅक टू द पेव्हिलियन. विकेट. ती 15 धावात 35चं समीकरण मॅच जिंकण्यासाठी न्यू बॅटर मैदानामध्ये ऋतिकसाठी हा चेंडू विकेट केलाय. उंची जास्त लांबी कमी आपल्याला पाहायला मिळाले. हरी बाबरेने टिपलाय सुंदर झेल. फलंदाज फेल. विकेट येताना पाहायला मिळाली. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय 15 झालेल्या आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 35 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर तिसऱ्या षटकामध्ये ओमीच्या हातामध्ये चेंडू आहे. तो गोलंदाजी ट्रॅकवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू 35चं समीकरण. आई गावदेवी स्पोर्ट क्लब खाटेकर आपण उपस्थित राहायचं. लगेचच आपली मॅच होईल. 11 बॉल झाल्यानंतर चेंडू डॉट. चेंडू निर्धाव जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 11 बॉल शिल्लक आहेत आणि 30 धावांचं समीकरण. ओमीचा हा चेंडू पुन्हा एकदा डॉट. पुन्हा एकदा निर्धाव जो मात्र पाहायला मिळतो. 10 चेंडू आहेत आणि 35 धावा. मनुस्फोट बोरगावचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं. मला वाटतं या मॅच मध्ये डॉक्टर यांना संधी नाही आहे. 14व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये डॉक्टर आपल्याला पाहायला मिळतात. विवेक कराळे आणि ते विकेट आली. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. इथे डॉक्टर खेळले तर ओपनिंग, त्यांना नंतर बॅटिंग येत नाही. पॉवर प्लेचा किंग आहे म्हणून मला वाटतं या मॅच मध्ये दोन्ही बंधू सलामीसाठी गेल्याने डॉक्टरला 14व्या खेळाडूच्या भूमिकेत ठेवलेला. बोला सर. 500 रुपये मनोज शेळके यांच्या वतीनं ते 500 रुपयाचं पारितोषिक त्या खेळाडूला आपण देणार आहोत. 2 बॉल डॉट आणि तिसऱ्या बॉलवर मला वाटतं विकेट घेतली होती. 3 बॉल डॉट टाकलेत. त्या खेळाडूसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. साईल आलेत. अजून एक चेंडू डॉट. 4 चेंडू डॉट आहेत. 4 चेंडू डॉट. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला आपण पाहतात. इथे सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. दर्शन. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 16 धावा धावफलकावर. 34 बनवायच्यात. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 चेंडू आणि 34 धावा. आपण याच गोष्टीचा उल्लेख करतो की पहिल्या मॅच मध्ये ओमकारचा वापर केला नाही. ते पंकजला गोलंदाजी दिली, त्यानंतर मोहनला गोलंदाजी दिली. प्रामुख्याने जे गोलंदाज आहेत 4 गोलंदाज आपण पाहतो. रवी अप्पा असेल, त्यानंतर
हिमांशु असेल आणि दर्शन यांचा वापर केला जातो. गोलंदाजी ट्रॅकवर ओमकार. फुल टॉस आणि पंचांचा नो बॉलचा इशारा आला. वेस्ट ऑफ हाईट. इट्स अ बीमर. 1+1 2 धावा येतील. या बॉलवर 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या वाढते. 19 धावा धापलकावर आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. पंचांचा हात गर 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 फिरलेला आहे. धर्मेंद्र वर्मा सर यांचा मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत ते सध्या स्क्वेअर लेग पंच सागर कापडी सर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर येथे राहिला. षटक क्रमांक 3 कंप्लीट. 19 धावा धापलकावर. विजयासाठी 6 चेंडू 31चं समीकरण. पहिलाच बॉल सुंदर येते आपल्याला पाहायला मिळते. ते क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आहे अप्पाचं. तोपर्यंत एक सिंगल आली आणि एका सिंगल बाईच्या रूपाने एक सिंगल येते. रवी अप्पा यांचं खराब क्षेत्ररक्षण. 5 बॉल 30ची आवश्यकता. प्रति चेंडूवर षटकार घ्यायचा आहे नाथ प्रतिष्ठान कांदळेला इथे मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार. अजून एक चेंडू डॉट. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक येतात. आता 4 बनवायच्या 30 धावा. जवळजवळ मनुस्फोट बोरगाव कोणत्या अवांतर चेंडू टाकत नसेल तर 3ऱ्या फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. शेवटचे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाजाला पाहतोय ज्याची गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळाले. पंकज या खेळाडूची. पंकज इथे विकेट करण्याचा प्रयत्न. इष्टरक्षक आलेत बॉलवर. कैलास झेल टिपलाय. 1 मोर विकेट डाऊन. नंदू आलेत आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. काही चेंडू शिल्लक आहेत या मॅच मधील. आई गावदेवी स्पोर्ट क्लब खाटेघर संघाचा कॅप्टन. टॉससाठी संपर्क साधायचा लगेच. 4 षटकांचा तो सामना होईल. अंतिम लढत आजच्या दिवसातील. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा डॉट. शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. मनुस्फोट बोरगाव या संघाची जबरदस्त कामगिरी आपण पाहिली. साहिल ज्याने 3 बॉल निर्धाव टाकलेले आहेत त्याच्यासाठी मनोजजी यांच्या वतीनं 500 रुपयाचं प्राइज. शेवटचा बॉल आणि हा ही चेंडू डॉट. टीम मनुस्फोट बोरगाव 3ऱ्या फेरीत दाखल. टॉस साठी चला मनुस्फोट बोरगाव आणि त्यांच्या विरुद्ध आई गावदेवी स्पोर्ट क्लब. वायजी स्पोर्टचे सर्वे सर्वा.
निलेश सर यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच आणि टॉस देखील करणार आहोत.